friends, welcome in online class. Today we are going to discuss about the lesson from class 9 Science and Technology, and the name of lesson is Energy Flow in an Ecosystem. विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील 7वं प्रकरण एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टम या प्रकरणातील दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटत आहोत. इन फर्स्ट व्हिडिओ वी हॅड लर्न अबाउट द फूड चेन अँड फूड वेब, अँड इन दिस व्हिडिओ we are going to discuss about the energy pyramid. In that, different trophic levels and ecological pyramids. Hello friends, I am Rathod Narendra, welcoming you in the class. Let's start energy pyramid. First of all, we are going to discuss what is meant by energy pyramid. एनर्जी पिरॅमिड म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याला आपण ऊर्जेचा मनोरा असं म्हणतो. देन व्हॉट इज एनर्जी पिरॅमिड? एनर्जी पिरॅमिड इज द डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन शोइंग हाऊ द एनर्जी ट्रॅव्हल्स अप इन द फूड चेन थ्रू द डिफरंट ट्रॉफिक लेवल. एनर्जी पिरॅमिड ऊर्जेचा मनोरा म्हणजे काय तर जी ऊर्जा आहे ती एका लेवलपासून दुसऱ्या लेवलमध्ये त्याचं जे मार्गक्रमण आहे, त्याचं जे ट्रॅव्हलिंग आहे, त्याला डायग्रामॅटिक दाखवण्याच्या पद्धतीला आपण काय म्हणतो? एनर्जी पिरॅमिड असं म्हणतो, ऊर्जेचा मनोरा असं म्हणतो. बिफोर दॅट, one interesting activity is given here, that is make some interesting observation while having meal at home. काय करायचं आहे? आपल्याला घरी जेवत असताना एक गमतीदार असं निरीक्षण आपल्याला करायचं आहे. तर काय करायचं आहे? आयडेंटिफाय द ट्रॉपिक लेवल ऑफ द व्हेरियस फूड ॲटम इन युअर डिश. तुमच्या जेवणामध्ये ज्या काही अन्नपदार्थ, जे काही विविध अन्नपदार्थ आहेत ते त्या अन्नसाखळीतील कितव्या टप्प्यातील आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. अँड ऑन दॅट बेसिस आयडेंटिफाय युअर ओन लेवल इन द चेन. काय करायचं आहे? या अन्नसाखळीमध्ये तुम्ही स्वतः कुठल्या लेवलला, कुठल्या टप्प्याला आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. नाऊ वी आर गोइंग टू डिस्कस the energy pyramid. About energy pyramid I had discussed. I repeat here, what is energy pyramid? Then the energy pyramid is the diagrammatic representation showing how energy travel up in the food chain through the different trophic level. Remember it properly. Then what is trophic level? मग trophic level म्हणजे काय? तर each level of the food chain is called a trophic level. अन्न साखळी किंवा त्याला आपण पोषण पातळी असं त्याला आपण म्हणतो. अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला आपण काय म्हणतो? पोषण पातळी असं म्हणतो. ट्रॉपिक लेवल त्याला मराठीत काय म्हणायचं? पोषण पातळी. आणि पोषण पातळी कशाला म्हणायचं? तर अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला पोषण पातळी असं म्हटलं जातं. हिअर द ट्रॉपिक लेवल इज गिवन. बघा, ही जे पिरॅमिड आपल्याला दिलेलं आहे त्याचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा. फिगर नंबर 7.3 हे काय दिलेलं आहे? इथं आपल्याला एनर्जी पिरॅमिड दिलेला आहे. या एनर्जी पिरॅमिडमध्ये आपल्याला ट्रॉपिक लेवल सांगितलेलं आहे. बघा, फर्स्ट ट्रॉपिक लेवल इज फॉर्म ऑफ द प्रोड्युसर्स. पहिली जी ट्रॉपिक लेवल आहे ती कशापासून तयार झालेली आहे? प्रोड्युसर्सपासून तयार झालेली आहे. ऑल प्रोड्युसर्स इन द इकोसिस्टम आर केम इन दिस लेवल. दॅट इज द प्रोड्युसर, अँड वी ऑल नो ऑल प्लांट्स आर द प्रोड्युसर्स.
while second trophic level is formed of herbivores. फर्स्ट ट्रॉपिक लेवल जी आहे ती प्रोड्युसरची आहे, त्याला आपण प्रोड्युसर म्हणतो. त्यातून जी पुढची ट्रॉपिक लेवल तयार होते ती कुणापासून तयार झालेली आहे, हार्बिवोर्सपासून तयार झालेली आहे. कुणापासून तयार झालेली आहे, शाकाहारी प्राण्यांपासून तयार झालेली आहे. देन नेक्स्ट वन ट्रॉपिक लेवल इज फॉर्म्ड ऑफ कार्निवर्स. पुढची जी ट्रॉपिक लेवल आहे ती द्वितीय पोषण पातळी आपण त्याला म्हणतो. सेकंड ट्रॉपिक लेवल त्याला आपण म्हणतो, ती आहे कार्निवर्सची, मांसाहारीपासून तयार झालेली आहे. अँड नेक्स्ट वन और थर्ड ट्रॉपिक लेवल इज फॉर्म ऑफ ऑमनिवर्स. त्याला तृतीय पोषण पातळी असं त्याला आपण म्हणू. ती कशापासून तयार झालेली आहे, ऑमनिवर्सपासून ती तयार झालेली आहे. आणि पुढची आहे ती आहे अपेक्स trophic level. Then each level in the food chain is called as trophic level, we had learned before, and a trophic level is the step at which the organism obtain its food in the chain. बघा ही जी अन्न पातळी आहे, ही जी पोषण पातळी आहे, म्हणजे काय होतं, पोषण पातळी म्हणजे अन्न प्राप्त करण्याचा स्तर आणि अन्न साखळीतील अन्न घटक व ऊर्जेचे प्रमाण निम्नस्तरीय उत्पादकापासून उच्चस्तरीय भक्षकापर्यंत टप्प्याटप्प्याने काय होत जातं, कमी कमी होत जातं. तर काय होतं बघा, द अमाऊंट ऑफ मॅटर अँड एनर्जी ग्रॅज्युअली डिक्रीजेस फ्रॉम प्रोड्युसर अ लोवेस्ट लेवल टू टॉप कंझ्युमर ॲट द हायेस्ट लेवल. म्हणजे अमाऊंट ऑफ एनर्जी जी आहे प्रत्येक लेवलला काय होत जाते, डिक्रीज होते. द अमाऊंट ऑफ एनर्जी ॲट एव्हरी लेवल of the tropic is decreases step by step from lower level to apex level. Here an introduction to scientist. Is given, you may read this properly. Think about it. What happened to the energy during its transfer from producer to apex consumer? Does it remain the body of apex consumer till the death? प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. When the energy is transferred from one trophic level to the next in the ecosystem, some of it is converted into heat and is lost to the environment. बघा काय होतं, ज्यावेळेस एनर्जी जी आहे एका ट्रॉपिक लेवलमधून दुसऱ्या ट्रॉपिक लेवलमध्ये ट्रान्सफर होते, त्यावेळेस काय होतं, त्याचं रूपांतरण उष्णतेमध्ये होतं आणि अमाऊंट ऑफ एनर्जी त्या ठिकाणी काय होते, रिड्यूस होते, लॉस होते. अँड वेन अपेक्स कन्झ्युमर्स डाईज द element in its body are released back into the nature by the decomposition of bacteria. जी काही एनर्जी त्या अपेक्स कंझ्युमरमध्ये आहे ती काय होते, आपल्या वातावरणामध्ये रिलीज बॅक होते बाय द डिकम्पोजिशन which is takes place by the decomposers named bacteria, and the energy trapped in the body is utilized by the decomposers such as fungi, bacteria, and the decomposers convert organic compound back into a simple carbon compound, and these compounds easily mix with the environment such as the air, water or soil, and so the consumer has enough energy during its lifetime for performing all the functions, and it does not remain trapped in the apex consumer. Next, what would happen if the energy remained trapped in the body of apex consumer even after their death? What will happen? There were no decomposers like microbes and fungi in a nature. जर जी एनर्जी आहे ॲपेक्स कंझ्युमरमध्येच जर ट्रॅप राहिली आणि जर आपल्या
निसर्गामध्ये जर डिकम्पोजर्स नसतील तर काय होईल, तर द एनर्जी डज नॉट रिमेन ट्रॅप्ड इन द बॉडी ऑफ एनी कंझ्युमर्स. जी एनर्जी आहे कुठल्याही लेवलमध्ये त्या कंझ्युमर्सच्या बॉडीमध्ये ट्रॅप्ड होत नाही. इट कीप ऑन सर्क्युलेटिंग इन द सायक्लिक मॅनर. इफ none of the decomposers like microbes and fungi exist on the earth, the hazards or bad effects are takes place on the environment, like the dump is stored, disturb the cycle is also. Okay friends, we may stop here. Thank you for watching the video. If you like the video, please share and subscribe. Thank you.